हॅलो. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि पराक्रमी प्रतापगड. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून सिंधुदुर्ग वॉरियर्स या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व संघांना विनंती आहे की आताचे सामने 4 षटकांचे राहतील. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज बंधनकारक राहील. तेजस आणि यश सलामीचे फलंदाज. पहिलं षटक घेऊन आले ते अनुज. सामना करेल तेजस. डावखुरे फलंदाज तेजस. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक अनुज यांचं. चांगला फटका आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. पहिला झटका. आदर्श पुढील. धन्यवाद डीजे. आदर्श. आदेश. तेजस. खातं न उघडताना तंबूत परतताना तेजस. 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला पराक्रमी प्रतापगड संघाचा. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी अनुज यांच्या मार्फत. पॉवर प्लेचं षटक. पहिलं षटक पॉवर प्लेचं. चांगली गोलंदाजी करतायत अनुज आपल्या संघासाठी. अर्थातच सिंधुदुर्ग वॉरियर्स संघासाठी. जमिनीलगतचा फटका. मिड विकेटच्या दिशेने केवळ 1 धाव मिळते. संघाचं खातं उघडलंय. वैयक्तिक खातं उघडलंय आदेश यांनी. 1 गडी. कोणाचं तरी घड्याळ इथे सापडलेलं आहे. ओळख पटवायची आणि घड्याळ घेऊन जायचंय. कॉमेंट्री बॉक्समधनं ओळख पटवून हे घड्याळ घेऊन जायचं. कोणाचं घड्याळ असेल. आकुटोप्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चांगला फटका. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. चांगला फटका यश यांच्याकडून. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 5 धावा. यानंतर चेंडू जातोय थडम्यांच्या दिशेने. चांगलंही क्षेत्ररक्षण तिथे सिंधुदुर्ग संघामार्फत. षटक संपताय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 6 धावा.
राजेश पुढील गोलंदाज. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या आहे 1 गडी बाद 6 धावा. दुसरा सामना इथे चालू आहे दोन्ही संघादरम्यान. तत्पूर्वी सिंधुदुर्ग वॉरियर्सने आपला पहिला सामना जिंकला होता, परंतु पराक्रमी प्रतापगड यांना पहिला सामना गमवावा लागला होता. राजेश सामना करतोय तो. यश हा कुठे चेंडू, सुंदर गोलंदाजी, फिरकी पद्धतीची गोलंदाजी राजेश यांच्याकडनं. निर्धाव चेंडू, अंदाज चुकतोय यश यांचा, अंदाज येत नाहीये चेंडूचा. चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी राजेश. यावेळी मात्र चांगला अंदाज घेतला, चेंडू भिरकावून दिला, सीमारेषे बाहेर, षटकार. धावसंख्या झाली ती 12. चांगला फटका होता. यशाने बघितला, अंदाज घेतला आणि चेंडू भिरकावून दिला सरळ सीमारेषे बाहेर. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी आणि त्याच प्रकारची फटकेबाजी. यावेळी मात्र फक्त दिशा बदलते, षटकार. धावसंख्या झाली ती 18. धावसंख्या झाली ती 18. लागोपाठ 2 षटकार मारले. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, परंतु त्यानंतर वेटिंगवर दोन्ही चेंडू मैदानाबाहेर भिरकावलेत. ते मात्र यश यांनी धावसंख्येत वेगाने भर होते. धावसंख्या होते ती 18. स्वैर मारा, डाव्या खूप बाहेरचा चेंडू पंचाने स्वैर म्हणून घोषित केला. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होती 19. 1 गडी बाद. परत तशाच प्रकारची गोलंदाजी, तशाच प्रकारची फटकेबाजी, षटकार. धावसंख्या झाली ती 25. दुसरा षटक प्रगतीपथावर. जागा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो राजेश यांनी. बघूया कशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला चढवत आहेत ते. यश स्वैर मारा पुन्हा एकदा. 26. धावसंख्या झाली ती 26. स्वैर मारा वारंवार अवांतर चेंडू टाकताना. 27 धावसंख्या. धावसंख्या झाली ती 27. 1 गडी बाद. पराक्रमी प्रतापगड या संघाची. चांगला फटका आणि हा चांगला क्षेत्ररक्षण तिकडे. केवळ 1च धाव मिळेल.
षटक संपत आहे. 2 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 28 धावा. दोन षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 28. प्रशांत पुढील गोलंदाज. सामना करतोय यश. धावसंख्या झाली ती 28. आकडूया चेंडू आणि हा देखील भिरकावलाय. पण बघूया चेंडू मैदानावर जातोय की जेल बाद होत आहेत ते, परंतु जेल सुटलाय आणि हा चौकार पंचांनी घोषित केलाय. धावसंख्येत वेगाने वाढ. धावसंख्या 32. पुन्हा एकदा प्रशांत तयार. आखुटप्याचा चेंडू. वारंवार तशाच प्रकारची गोलंदाजी आणि हा षटकार खणखणीत. धावसंख्या झाली ती 38. तिसरं षटक सुरू आहे ते प्रशांत याचा 39 धावा. चांगली कामगिरी यशाची आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 39. आणि आदेश सामना करतील आकुटब्या चेंडूचा. धावसंख्या झाली ती 39 धावा आतापर्यंत पराक्रमी प्रतापगड या संघाच्या. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. षटक संपत आहे. 3 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 39. शेवटचं षटक बाकी. एकोणचाळीस. गोलंदाज बॉलरचं नाव गुरुदत्त. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 14 षटक अंतिम षटक. गुरुदत्त सामना करतोय यश. 3 षटकात 39. आखोटप्याचा चेंडू आणि हा देखील भिरकावलाय मरीन लाईन स्टेशन मैदानाबाहेर.
धावसंख्या झाले 45 आणि या 45 धावसंख्येमध्ये यश वैयक्तिक स्वतः 41 धावसंख्येवर खेळत आहेत. पुन्हा एकदा यश तयार. थोडस दडपण गुरुदत्त यांच्यावर, कारण पहिल्या चेंडूवर एक चांगला षटकाराला पंचांनी सोयर म्हणून घोषित केला. धावसंख्या झाली ती 46. यावेळी मात्र फटक्याचा अंदाज चुकला का मैदानातच 2 धावा निश्चितच मिळतील आणि पंचाने धावचित म्हणून घोषित केलाय. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती 47. चांगली कामगिरी केली. जरा यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. खरोखर आपल्या संघासाठी खरोखर वैयक्तिक 43 धावसंख्येवर 42 धावसंख्येवर बाद झाले. समुद्र चेंडू मैदानातच. धावसंख्या स्थिर 47. आकुटोबा चेंडू फाईन लेगच्या दिशेने आलाय आणि या मात्र चेंडू जातोय का सीमारेषेबाहेर आणि हा चौकार. धावसंख्या झाली 51 धावा पराक्रमी प्रतापगड या संघाची. शेवटचा चेंडू बघूया समुद्र काय करतायत. धावसंख्या झाली ती 51. हळूवा टाकलाय चेंडू. भिरकावण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाले. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा इथे निश्चितच मिळाल्या आणि बाद झाल्या. तिसरा झटका. धावसंख्या झाली 53. 54 धावांचं आव्हान असेल सिंधुदुर्ग वॉरियर्स संघासमोर.
हॅलो. सामना लवकरात लवकर चालू करावा. सामना लवकरात लवकर चालू करावा. फिल्डिंग लावून घ्यावी. भावेश भाई, आपका कैप्टन भेजो टॉस के लिए. भावेश भाई. लोहगड आणि राजेशाहीची मॅच आहे. नेक्स्ट टॉस मितेशने कॉल दिलाय आणि मितेश टॉस जिंकलाय. लोहगड जिंकलाय टॉस. सलामीचे फलंदाज प्रीवित आणि सहफलंदाज प्रशांत. गोलंदाज तेजस. 24 चेंडू 54 धावा. प्रीवित आणि प्रशांत. सोयर मारेने सुरुवात. खाता उघडलंय संघाचं. दोन्ही या धावसंख्येने.
यावेळी मात्र सामना करेल तो प्रशांत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक तेजस यांचं. पंचाने नो म्हणून घोषित केलाय. अवांतर चेंडू. धावसंख्या झाले 3. फ्री हिटची नामी संधी प्रशांत यांना. धावसंख्या 3. बिनबाद 3 धावा. 54 धावांचं आव्हान असेल. आकुटप्याचा चेंडू भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात त्या. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सफल असा प्रयत्न. केवळ 2 धावा इथे मिळतात प्रशांत यांना. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 5. चांगला फटका मारलाय. एका हाताने मारलेला फटका आणि हा चौकार. पहिला चौकार. धावसंख्या झाली ती 9. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा तेजस. त्यावेळी मात्र चांगला चेंडू. 1 धाव निश्चितच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 10. 24 चेंडू 56 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी आतापर्यंत 10 धावा फटकावल्या त्या सिंधुदुर्ग वॉरियर्स या संघाने. चांगला चेंडू होता. प्रिवी त्यांना तो काही कळला नाही. 1 धाव घेण्याचा प्रयत्न सफल असा प्रयत्न. धावसंख्या झाली ती 11. लेग बाईज पंचांनी घोषित केल्या. बारा. पुन्हा एकदा लेग बाईज. धावसंख्या झाली 12. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या आहे ती 12. बिनबाद 12 धावा. ये ग्राउंड और वो ग्राउंड, बाकी यहाँ कोई ग्राउंड अलाउड नहीं है। उसमें तो पूरा कोई एक आदमी नहीं था। ये हिंदू जिमखाना से हिंदू जिमखाना पब्लिक आती है, बाकी उसके आगे तो कोई नहीं आता। मेन ये ग्राउंड बाजू ग्राउंड पब्लिक ज्यादा आती है। रसूल, चलो ओके रसूल 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 पुढील गोलंदाज रसूल. धावसंख्या झाली ती 12. अजूनही 42 धावांची गरज आहे. पंधरा चेंडू आणि 42 धावा.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक रसूल यांचा सामना करतोय प्रशांत. मोठ्या फटक्यांची निश्चितच गरज असेल आता सिंधुदुर्ग वॉरियर्स संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर आणि रोखायचा असेल तर चांगलं षटक टाकण्याची गरज असेल पराक्रमी प्रतापगड संघाला. चांगला चेंडू होता, जमीन लगतचा फटका, लॉंगॉनच्या दिशेने एक धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. 2 धावा धावसंख्येत वेळ. धावसंख्या होते 14, बिनबाद 14 धावा. 14 चेंडू 30 धावा, 40 धावा सॉरी, 54 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 14. 14 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे. 40 धावा फटकाव्या लागतील. आडव्या बॅटने मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. सँडी चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा. उत्कृष्ट कामगिरी प्रिवित यांची. 16. धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा रसूल तयार. सामना करले प्रशांत. वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसतोय परंतु हवा तसा चेंडू बॅटवर येत नाहीये प्रशांत यांचा. केवळ एकच धाव इथे मिळते. धावसंख्येत एक ने भर. धावसंख्या होते ती 17. यानंतर प्रियतने एक चांगला फटका मारला. जेल होऊ शकला असता. गचाळ क्षेत्ररक्षण आणि रूपांतर होते ते चौक षटकारात. धावसंख्या झाले 23. पहिला झटका प्रिवित तंबूत परतताना. 23 या धावसंख्येवर पहिला झटका सिंधुदुर्ग वॉरियर्स संघाला. पुढील फलंदाज गुरुदत्त. मागील सामन्याचे सामनावीर प्रिवित स्वस्तात बाद होताना. तिकडे दुपारी दोन षटक संपलेत आणि 2 षटकाच्या अंतिम समय. धावसंख्या झाली ती 23. अजूनही 31 धावांची गरज आहे 2 षटकात. 10 चेंडू आणि 31 धावा. गोलंदाज असेल तो यश. सामना करेल प्रशांत. फलंदाजीमध्ये चांगली भूमिका पार पाडली होती यश आणि बघूया गोलंदाजीमध्ये त्याच प्रकारची पुनरावृत्ती त्यांच्याकडनं साधता येते का. 10 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज.
चांगला फटका बॅकफुटवर मारलेला आणि हा निश्चितच एक चौकार. धावसंख्या झाले 27. सुंदर चेंडू. आतापर्यंत 27 धावा झाल्यात. 27 धावा अजूनही फटकवायच्या आहेत. 8 चेंडूत 27 धावांची गरज. नक्कीच कठीण आव्हान आहे. थोडंफार अशक्य नाही आहे, कारण छोटं मैदान आहे. इस्लाम जिमखाना. षटकारांची आतषबाजी निश्चितच होते. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. बॅकफुटला येऊन फटका मारलाय तो. कव्हर्स आणि लॉंगच्या मध्ये. एक धाव. धावसंख्येत 1/28. 7 चेंडू आणि 26 धावा. 7 चेंडू आणि 26 धावा. बघूया गुरुदत्त काय करतायत. मोठा फटका खेळण्यात यशस्वी होत आहेत का. चांगला फटका मारलाय समोरच्या दिशेने आणि हा चौकार. धावसंख्या झाली 32. धावसंख्या झाली 32. फुलटॉस चेंडू. लॉंगनच्या दिशेने गेलेला चेंडू. पुन्हा 2 धावा इथे घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाले 34. षटक संपलाय. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5 चेंडू आणि 20 धावा. जाऊन सांग तिथे समजाव. पेनल्टी आहे. हा, समजाव ना. शंभर होतात दादा 4 पायरीमध्ये. 100 आरामात होतात. जाऊ दे, रिजायला मॅच आहे माझी. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुढील गोलंदाज काय नाव नाही माहिती. बॉलर का नेम क्या है? रसूल. बॉलर का नाम प्रशांत. पाच चेंडू 20 धावा. सामना करतोय प्रशांत विरुद्ध प्रशांत. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. फुलटॉस चेंडू भिरकावलाय. बघूया काय होत आहे. चार चेंडू 18 धावा.
3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. वाईट साठी रिव्ह्यू. तीन चेंडू आणि 18 धावा. 3 षटकारांची गरज. स्वैर मारा. 3 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. 3 चेंडू आणि 16 धावा. तीन चेंडू आणि 16 धावा. चांगला फटका मारलाय परंतु ताकद थोडी कमी पडली. 2 धावा. 2 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 40. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज. चांगला चेंडू. केवळ एकच धाव इथे मिळेल. जवळजवळ हा सामना पराक्रमी प्रतापगड यांच्या बाजूने झुकलेला आहे, कारण एका चेंडूत 13 धावांची गरज आहे. एका चेंडूत 13 धावांची गरज. आणि हा सामना पराक्रमी प्रतापगड संघाने विजय प्राप्त केला. धन्यवाद. बॉटल आहे का इथं?